तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. बघू शकताय आपला देव बकासूर एकदम असा फ्रेश आहे, एकदम उड्या मारतोय. बैल परवा दिवशी पळून आलाय तरी पण एकदम उड्या मारतोय. बाकीचं काय व्हिडिओ केलेलं नाही, ती पहिलाच फक्त आपलं व्हिडिओ केलं. बाकी काय अपडेट आलेलं नाही आत्ता, माहिती आपल्याला दुसरी काय माहिती नाही, त्यामुळे काही तो टाकून चालणार नाही म्हणून आपल्या बैलाचा व्हिडिओ केलं या. एवढं बघा. इकडं या साईडला मामान ते आहे, ती शिवाय आपला बकासूरचा गोटा ही दावणीतली आपल्या घोडी बकासूरच्या. सूर्यास्त व्हायची वेळ झाली. काय अपडेट नसल्यामुळे तुम्हाला काय आपण काय पण सांगून काय उपयोग नाही. जेवढी माहिती होती आपल्याला तेवढी आत्तापर्यंत आपण तुम्हाला दिली. इकडं मामान ते आपलं वासरू चालवायला निघाली, ती वासरू झोपून नवीन वासरं तयार करतात मामा आता. बकासूरच्या पावलावर पलटून बकासूरच्या दावणीतली युवा शिलेदार म्हणता येतील तयार वेळ झाली. ती बकासूरच्या मागली सर्व टीम आहे. वासर चालवाय घेऊन गेली. तर बघू शकताय बकासूरच्या मागं कायम ही माणसं असते. ती ही इकडं आपलं संतोष मामा वासरं झोपून घेतले, त्यांनी जातील मस्तपणे चालवून वासराला व्यायाम देऊन. जसा बकासूर तयार झाला आपल्या ह्या दिवशी दावणीला, तसंच एक कुठलाच हिरा घडावा हीच आपल्या महाराष्ट्राची हिरणा इच्छा आहे. बकासूरचं नाव पुढं कोणतरी चालवावं. बाकीच काय तशी माहिती आलीच त्या प्रकरणासंदर्भात, तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. आली की लगेच आपण लगेच अपडेट तुम्हाला देणार आहे. इकडं मोहिशी आली बघा, बैलाला आत घेऊन जाणार गोट्यात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर नक्की करा आणि बाकीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.